गेले पावटी रापणकराचो बरे भाशेन फेस्टिवल फूड फेस्टिवल जालो आणि ह्याय वर्सा फूड फेस्टिवल तोच दवरला. तर हांव पयले सुवातेर टुरिजम मिनिस्टराक हे फूड फेस्टिवल करूंक आमकां आदार केल्लो आणि गेल्या वर्साय केला आणि ह्या वर्सा केला. तर हांव पयले सुवातेर टुरिजम मिनिस्टर रोहन खंवटेकार चड आनी चड देव बरें करूं म्हणटा. तेच परी आमचो जीत भाई हो दुसऱ्या वरास फूड फेस्टिवल करता आनी रापणकराचे फेस्टिवल वयता. आनी जीत भाया तो आमच्या मांद्रे मतदारसंघात जायते प्रोग्राम करून वता, जावं शिगमोत्सव, कार्निवाल, जावं दिपोत्सव. आणि ह्या वर्सा आमचे फूड फेस्टिवलाच्या निमतान आमचे क्रिसमस स्टार कॉम्पिटिशनूय आहा. तर हांव हो प्रोग्राम घडून हाडूंक आमकां चड आदार दिल्लो आमचो गोंयचो CM प्रमोद सावंत हाकाय हांव चड आनी चड देव बरें करूं म्हणटा. आनी हो आमचो प्रोग्राम बरो भाशेन सक्सेसफूल जातलो म्हणून. सध्या आम्ही हरमल जी पार्किंग प्लेस आहे त्या जागेमध्ये आहोत आणि या ठिकाणी रापणकरांचे फेस्ट, रापणकरांचो फूड फेस्टिवल हा उत्सव पर्यटन खात्याअंतर्गत आणि स्थानिक आमदार जीत आरोलकर यांच्या सहकार्यातून 28, 29, 30 अर्थात आज सायंकाळी 5:30 वाजता सुरुवातीला स्थानिक आमदार जीत आरोलकर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, आमदार रेजिनाल्ड फर्नांडिस यांच्या हस्ते या किनाऱ्यावर रापण मारून ती रापण वरती काढल्यानंतर मासे पकडले जातील आणि मग पुढचं उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यासाठी हा परिसर सध्या सजवण्याचं काम आयोजक करत असल्याचं दिसून येते. मांद्रे मतदारसंघात ज्या दिवसापासून आमदार म्हणून जीत आरोलकर निवडून आलेले आहेत त्यांनी वेगवेगळे उपक्रम या मतदारसंघात राबवले. यापूर्वी फूड फेस्टिवल हे शहरामध्ये व्हायचे, परंतु आमदार जीत आरोलकर यांनी मागच्या 2 वर्षापूर्वी सुरुवातीला मोर्जी येथे, त्यानंतर हरमलला आणि हे हरमलला आता तिसऱ्या वर्षी फूड फेस्टिवल रापणकरांचो सी फूड फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्याचं कार्य ते राबवत असतात. पर्यटन खात्याअंतर्गत आणि सरकारच्या माध्यमातून त्यांना पूर्ण सहकार्य मिळत असल्याने असे उपक्रम, लोकाभिमुख उपक्रम राबवण्याचं कार्य आमदार जीत आरोलकर करत असल्याचे चित्र आम्हाला पाहावयास मिळतात. शिवाय मांद्रे मतदारसंघात कार्निवल उत्सव, त्यानंतर सरकार पातळीवरील शिगमोत्सवही उत्सव या मतदारसंघात आयोजित सरकारमार्फत केला जातो. तर आमदार जीत आरोलकर स्वतः मांद्रे उदरगत संस्थेमार्फत दीपोत्सव असे वेगवेगळे कार्यक्रम, नाताळाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रमही राबवण्याचं कार्य ते करत असतात. या उत्सवातून सी फूड फेस्टिवलमध्ये वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे अन्नपदार्थ, मासे, वेगवेगळे खाद्यपदार्थ या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल उपलब्ध असणार आहे. आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील जे पर्यटक या किनाऱ्यावर येतील त्यांनाही त्याचा आस्वाद मिळणार आहे. आणि एक मनोरंजनाचं साधन 3 दिवस या ठिकाणी मनोरंजन करण्याचे उपक्रम, गायक वादक, संगीतकार म्हणा किंवा नृत्याचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे. शिवाय जे नाताळाच्या निमित्ताने स्टार स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. असे वेगवेगळे उपक्रम या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये या परिसरात पाहावयास मिळणार आहे. यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने या परिसरात येऊन हा उपक्रम कशा पद्धतीचा साजरा केला जातो आणि आयोजनामध्ये काही त्रुटी असतील तर त्याची सूचना आमदार जीत आरोलकर यांना केल्या असता तर पुढच्या वर्षी त्याहीपेक्षा जास्त
उत्साहाने असा उपक्रम राबवण्याचा त्यांचा मनोदय आहे. या उपक्रमाद्वारे आपले जे रापणकार बंधू आहेत ते रापणकार बंधू आज या ठिकाणी रापण मारून मासे पकडणार आहे. या माध्यमातून आम्ही सरकारलाही विनंती करतो. रापणकरांचं फेस्ट आयोजित करण्याचा उद्देश चांगला आहे, परंतु सध्या रापणकरांचे काही प्रश्न आहेत. ओढे व्यावसायिक जे मच्छीमार व्यवसाय करतात त्यांच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यांना अजूनपर्यंत सुरक्षित अशी जागा नाही, त्यांना कसल्याच प्रकारची शेड नाही, त्यांना पर्यटन हंगामात अनेक अडचणी निर्माण होतात. त्यावरही सरकारने विचार करून या फूड फेस्टिवलच्या माध्यमातून रापणकार आणि जे आपले स्थानिक मच्छीमार व्यावसायिक आहेत त्यांना दिलासा द्यावा, त्यांना न्याय द्यावा, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.